आता त्याच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस, तुम्ही मासकॉम करा, अमुक करा, तमुक करा, भाषा विकास करा, तुम्ही तुमची वोकॅबलरी वाढवा, वाचन करा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. रेडिओ जॉकी होण्यासाठी म्हणून ज्या कुठल्या गोष्टी लागतात तर त्या नवीन मुलाला माहिती असतीलच, त्याच्यावरती वेगळं बोलतंय. हा, पण तो किती संवेदनशील आहे हे खूप महत्वाचं आहे. समाजात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टींबद्दल, बऱ्या वाईट म्हणतोय मी, म्हणजे तो खरंच एक्साइट होतोय का? भारतानं चॅम्पियन्स करंडक उचलला, त्याला एरवड्याचा तो किस्सा जो झालाय तो, किंवा स्वारगेटचा असेल, त्यानं तो आतून चिडलाय का? त्याला त्याबद्दल वाईट वाटतंय का? तर आपल्या शहरावरती त्याचं किती प्रेम आहे. आपल्या शहराबद्दल कोणी जर बरं बोलत नसेल, मागे पोरुषे प्रकरणाबद्दल तर बरंच बोललं गेलं, तेव्हा आम्ही आता बास नावाचं सेगमेंट केलं. आम्ही सिनियर रिटायर्ड ऑफिसर्सला बोलवून की पुण्याची होणारी बदनामी आपण कशी थांबवू शकतो. कारण देशभरातून नव्हे, जगभरातून विद्यार्थी इथे शिकायला येतात. त्यांचे पालक मोठ्या विश्वासाने त्यांना इथे पाठवतात आणि शहर असं बदनाम असेल तर मग कसं होणार.